गुड मॉर्निंग. चला अटेंडन्स लावा. रेकॉर्डिंग स्टार्ट झालंय. अटेंडन्स लावून घ्या पटकन. Okay, let's start. Today we are going to start new lesson. Okay. तर आज आपण EVS 1 चा न्यू लेसन घेणार आहोत. ओके, लेसन नंबर 14. लास्ट टाइम आपण लेसन नंबर 13 घेतला होता. डायरेक्शन आणि मॅप्स बद्दल बघितलं होतं. ओके, आज आपण बघूया लेसन नंबर 14, मॅप्स अँड सिम्बॉल्स. आज आपण मॅप्स बद्दल शिकायचंय. लास्ट टाइम थर्ड स्टँडर्ड मध्ये तुम्ही मॅप्स बद्दल शिकलेत. ओके, थोडं आता डिटेल मध्ये शिकायचं. आणि सिम्बॉल्स म्हणजे जे मॅप मध्ये बघा तुम्हाला सिम्बॉल्स असतात. हाऊसला वेगळं सिम्बॉल असतं, ट्रीजला सिम्बॉल्स असतात. तर त्या सिम्बॉल्स बद्दल आज आपण शिकणार आहोत. ओके, स्टडी करणार आहोत. कळालं सगळ्यांना? मॅप्स अँड सिम्बॉल्स सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन केले? ओके, चला स्टार्ट करूया आपण लेसनला. Lesson number 14, maps and symbols. Okay. Try this. Observe the area around your school house carefully and make a list of all the things you find in the area. बघा काय सांगितलं तुम्हाला, तुमच्या शाळेच्या किंवा घराच्या आजूबाजूला सगळं जे सराउंडिंग आहे, आजूबाजूला सगळं निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. आणि तुम्हाला जे काही गोष्टी दिसतात तुमच्या घराच्या आजूबाजूला, शाळेच्या आजूबाजूला, त्या सगळ्या काय करा, त्याची लिस्ट तयार करा. ओके, आता बघा नंतर काय सांगितलंय. ट्राय दिस. There are 8 different things in the picture shown above. Of these, some things are man-made, while others have formed naturally. They can be classified as shown below. बघा आता तुम्हाला इथे काही पिक्चर्स दिसतात ना, 8 डिफरंट पिक्चर्स दिसतात. बघा पहिले काय, रिव्हर दिसते, माउंटन्स दिसत आहेत, परत ग्रास दिसत आहेत, ट्रीज आहेत, परत वेल आहे, स्कूल आहे, हाऊस आहे. ओके, आणि एक वॉटर टॉवर आहे. ओके, तर हे तुम्हाला डिफरंट तुम्हाला काय दिसत आहेत इथे पिक्चर मध्ये, डिफरंट वस्तू दिसतात, थिंग्स दिसतात, गोष्टी दिसतात. आता याला आपण क्लासिफाईड केलंय. कसं क्लासिफाईड केलंय? आता ज्या वस्तू मॅनमेड आहेत, मॅनमेड म्हणजे काय, माणसाने तयार केलेल्या, आपण तयार केलेल्या, त्या वस्तू आपण एका साईडला एका लिस्ट मध्ये लिहिल्या. आणि दुसऱ्या निसर्गाने नॅचरली तयार झालेल्या आहेत, त्या आपण दुसऱ्या एका लिस्ट मध्ये लिहिल्यात. ओके, आता चला मला तुम्ही सांगू शकता का इथे कुठले मॅनमेड आहेत आणि कुठले नॅचरली तयार झालेले आहेत, नॅचरली फॉर्म झालेले आहेत? कोण सांगणार मला? चला पहिले मला सांगा, नॅचरली फॉर्म झालेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत पिक्चर मध्ये? कोण सांगणार? एकेकाने सांगायचंय मला, सगळ्यांनी. फर्स्ट साहिल सांग. साहिल, नॅचरली कुठली फॉर्म झालेली आहे? Naturally formed is a river. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. एक सांगितलंय साहिलनी, रिव्हर. ओके, नेक्स्ट साची, तू सांग. नेक्स्ट कुठली नॅचरली फॉर्म झाली आहे? हा, Water tower. वॉटर टॉवर नॅचरली आहे का? नॅचरली नसतं वॉटर टॉवर, कोणीतरी बांधलंय ते. नॅचरली म्हणजे ते ऑलरेडी आहे. कुठलं आहे अजून? ट्री. व्हेरी गुड, ट्री. तर ट्री आहे ते नॅचरलीच असतं. ओके, तर इथे ट्री आहे ते नॅचरली आहे. नेक्स्ट तन्मय, तू सांग अजून नॅचरली कुठलं आहे? Naturally stone. येस, स्टोन्स आहेत. व्हेरी गुड. नेक्स्ट अनिकेत, तू सांग नॅचरली कुठले आहेत? Grass. ग्रास आहे. ओके, व्हेरी गुड. तर बघा इथे नॅचरली कुठल्या कुठल्या म्हणजे जे ऑलरेडी आपल्या नेचर मध्ये आहेत, नॅचरल,
ते कुठल्या कुठल्या आहेत बघा, ग्रास आहे, हिल्स आहेत, माउंटन्स दिसतात ना सगळ्यांना पाठीमागं, तर हिल्स सुद्धा आहेत, परत स्टोन्स वगैरे सुद्धा आहे, तुम्ही लिहू शकता, ट्रीज आहेत. ओके, तर बघा इथे लिस्ट मध्ये दिलंय नॅचरल, कुठले कुठले आहेत नॅचरली फॉर्म, रिव्हर, ट्रीज, हिल अँड ग्रास, हे सगळे नॅचरली आहेत. आता मॅनमेड, मॅनमेड म्हणजे माणसाने तयार केलेले, आपण तयार केलेले बघा. तर हे वॉटर टॉवर आपण कन्स्ट्रक्ट करतो, काही जे मॅन आहेत त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे वॉटर टॉवर. ओके, सगळे जे टॉवर्स तुम्हाला दिसतात ते नॅचरली नसतात, ते बांधलेले असतात. ओके, आपण बांधलेले आहेत. ओके, नेक्स्ट हाऊस. हाऊस सगळ्यांना माहिती आहे, आपणच सगळे मॅनमेड आहेत, कारण आपल्याला मॅन आहेत जे पीपल आहेत त्यांना राहण्यासाठी ते काय करतात, ते हाऊस बनवतात. ओके, नेक्स्ट वेल. वेल सुद्धा ही मॅनमेड आहे, तुम्ही खोदून जिथे तुम्हाला पाणी पाहिजे असेल शेतात वगैरे, तर तुम्ही काय करता, तिथला जो जिथे तुम्हाला कळतं तिथे तुम्ही ती खोदता, नंतर तिथे वेल तयार होते. ओके, नेक्स्ट स्कूल सुद्धा हे मॅनमेड आहे, कळालं सगळ्यांना. तर मॅनमेड बघा कुठले कुठले, रोड बघा, हा रोड सुद्धा, रस्ते सुद्धा आपणच बांधतो ना, तर रोड, स्कूल, वॉटर टॉवर. ओके, हे सगळं काय आहे, हाऊस, हे सगळे मॅनमेड आहे. तर मॅनमेड म्हणजे जे माणसाने तयार केलेले, आणि नॅचरली फॉर्म म्हणजे काय, ते ऑलरेडी नेचर मध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा, यू हॅव ऑल्सो मेड अ लिस्ट ऑफ द थिंग्स इन युअर एरिया, क्लासिफाय द आयटम्स इन युअर लिस्ट इंटू द नॅचरल अँड मॅनमेड थिंग्स. आता तुम्हाला सुद्धा सांगितलं, तुमच्या घराच्या आजूबाजूला जे काय दिसतंय, तुम्हाला वरतीच सांगितलं होतं ना त्याची लिस्ट तयार करायला, त्याची लिस्ट तुम्ही तयार केलेली आता आहे. आता तुम्हाला त्याचे काय करायचं, क्लासिफाय करायचंय, त्याच्यातले कोणी गोष्टी, कुठले वस्तू गोष्टी आहेत ते मॅनमेड आहेत आणि कुठले नॅचरली फॉर्म आहेत. ओके, कळालं सगळ्यांना एवढं. फर्स्ट पेज कळाला का सगळ्यांना, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर बघा खाली तुम्हाला सांगितलं, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायला सांगितलंय, मॅनमेड ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. बघा, आता तुम्ही हे सगळे बोलता की आता हे जे हाऊस वगैरे आहे ते मॅनमेड आहे, पण ते कशाने बनलेलं आहे, ते जे बनवताना हाऊस वगैरे आपण नॅचरल रिसोर्सेसच यूज केलेलं आहे ना, जे नॅचरल मध्ये, जे नेचर मध्ये आहेत रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल, आता हाऊस कन्स्ट्रक्ट करायचा असेल, हाऊस आपल्याला बांधायचा असेल, तर आपण काय यूज करतो, काय काय यूज करतो, जे सॉइल, सॉइल पासून काय बनतं, सगळं जे ब्रिक्स वगैरे आपण यूज करतो, रेती वगैरे, सिमेंट वगैरे, हे सगळं नॅचरल मध्ये म्हणजे नॅचरली जे आहेत वस्तू त्याच्यापासूनच आपण काय बनवतो, हे हाऊस बनवतो. ओके, तर बघा, फॉर एक्झाम्पल, वी मेक अ चेअर्स, टेबल्स, बेंचेस एक्सेट्रा फ्रॉम द वूड ऑप्टेन फ्रॉम द ट्रीज. बघा, आपण काय करतो, हे जे चेअर्स वगैरे आहेत ते आपण बोलतोय की मॅनमेड आहेत, कारण ते माणसाने बनवलेत, पण ते कोणी कशापासून बनवलेत, नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे जे नॅचरल मध्ये अवेलेबल आहे तो प्रोडक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल वूड, म्हणजे आपण लाकडाचा यूज करून बनवतो ना हे सगळं, टेबल्स, चेअर, तर हे काय नॅचरल रिसोर्स आहे, कुठला, वूड, तो आपल्याला ट्रीज पासून भेटलाय. ओके, कळालं सगळ्यांना. तर सगळ्या ज्या काही मॅनमेड आहेत ऑब्जेक्ट, त्या सगळ्या नॅचरल रिसोर्स पासून आपण बनवतो. कळालं सगळ्यांना. कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता नेक्स्ट पेज बघा, काय दिलंय तुम्हाला इथे, कॅन यू टेल, दिसतंय सगळ्यांना, तुमच्याकडे टेक्स्ट बुक आहे ना, टेक्स्ट बुक मध्ये सगळ्यांनी बघायचंय. ओके, इथे जरा तो पेज उलटा आहे. ओके, सगळ्यांनी पेज बुक, सॉरी, याच्यामध्ये बघायचंय, तुमच्या बुक मध्ये. ओके, चला. तर बघा इथे काय दिलंय तुम्हाला, कॅन यू टेल the picture above
शोज द एरिया अराउंड द अंजू हाऊस अँड स्कूल. इथे तुम्हाला वरती जे पिक्चर दिलंय ते कशाचं दिलंय, जी अंजू आहे तिच्या स्कूल पासून, तिच्या हाऊस पासून तर स्कूल पर्यंतचा जो सगळा हे आहे आजूबाजूचा परिसर, एरिया, तो त्यांनी दाखवलाय. ओके. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी बिलो द हेल्प ऑफ द पिक्चर. तर तुम्हाला खाली काही क्वेश्चन्स विचारले ते या पिक्चरचा यूज करून काय करायचं त्याचे आन्सर शोधायचे. ओके. बघा, फर्स्ट काय दिलं त्यांनी, फाइंड द अंजू होम्स हाऊस इन द पिक्चर. तर तुम्हाला अंजूचं घर इथे कुठे दिसतंय, सगळ्यांना दिसतंय अंजूचा हाऊस, बघा इथे दिलंय, दिस इज अंजू हाऊस. ओके. अंजूचा हाऊस आपण फाइंड केलं. ओके. नेक्स्ट, फाइंड हर स्कूल इन द पिक्चर. स्कूल कुठे आहे तिचं, अंजूचं, हे बघा इथे, जिल्हा परिषद स्कूल, ही अंजूची स्कूल आहे. ओके. नेक्स्ट, फाइंड द रूट फ्रॉम अंजू हाऊस टू हर स्कूल, कलर इट. तर जो रस्ता आहे अंजूच्या स्कूल पासून ते अंजूच्या अंजूच्या हाऊस पासून ते अंजूच्या स्कूल पर्यंतचा सगळा पिक्चर आहे, तो काय रोड आहे तो काय करायचा, कलर करायचा. ओके. तर बघा, स्कूल हाऊस कुठे, इथे, इथून ती कशी जाणार, सरळ जाईल अशी. ओके. आणि इथून काय घेणार, ती लेफ्ट घेणार, इथे तिचं आलं स्कूल. कळतंय सगळ्यांना, कळतंय का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना दिसतंय ना अंजूचं हाऊस, अंजूचं स्कूल. येस. आणि तुम्हाला रोड सुद्धा दिसला, रूट स्कूल पासून, हाऊस पासून ती स्कूल पर्यंत कशी जाणार ते सुद्धा तुम्हाला दिसलं असेल. पहिले स्ट्रेट जाणार, नंतर ती लेफ्टला जाईल. ओके. नेक्स्ट, नेक्स्ट काय दिलं त्यांनी, नोट द थिंग सीन इन द ऑन द वे फ्रॉम द हाऊस टू द स्कूल. तर तिचं आता हाऊस पासून तर स्कूल पर्यंत जाताना जे रस्त्यामध्ये काय काय लागतंय ते आपल्याला बघायचंय, कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात. बघा, आता अंजूचा हाऊस इथे, तर फर्स्ट काय लागलंय बघा, बनियान ट्री, वडाचं झाड लागलंय बघा इथे. नंतर अंजूज फ्रेंड हाऊस आहे, नंतर आहे जिल्हा परिषद ऑफिस आहे, हॉटेल आहे. ओके. नंतर बस स्टॉप आहे, पोलीस चौकी आहे. ओके. आणि इथे डिस्ट्रिक्ट टेलिफोन एक्सचेंज सेंटर आहे. तेवढ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, गोष्टी तिच्या घरापासून ते स्कूल पर्यंत जाताना लागतात. ओके. कळालं सगळ्यांना. जसं तुमच्या पण घरापासून स्कूल पर्यंत जायला काय काय लागत असेल ना, बस स्टँड, कुठलं तरी हॉस्पिटल वगैरे, तसंच हिच्या हिच्या घरापासून ते स्कूल पर्यंत जायला या सगळ्या गोष्टी लागतात. ओके. ते आपण फाइंड आउट केलं. नेक्स्ट, यू हॅव फाउंड द रूट दॅट अंजू विल टेक टू गो टू हर स्कूल. ओके. तर आपण तिच्या घरापासून म्हणजे शाळेकडे जाणारा रस्ता आपण शोधला. ओके. अंजू पास along a narrow lane and a main road on her way to school. तर अंजू शाळेत जाताना कधी लहान रस्त्या किंवा मेन रोड लागत असेल. ओके. There are several things on the both sides of the lane as well as the road. तर तिच्या घराच्या बघा, स्कूलला जाते ती, हाऊस पासून, हे तिचं घर आहे, इथून ती चालले स्कूलला. तर कधी छोटा रस्ता लागला असेल, कधी इथे मोठा रस्ता लागलाय बघा. आणि तिच्या रस्त्याच्या आजूबाजूला काही वस्तू सुद्धा लागलेल्या आहेत, जसं आपण बघितलं मगाशी अंजूचा फ्रेंडचा हाऊस, बनियान ट्री, हॉटेल, जिल्हा परिषद ऑफिस, सॉरी, या सगळ्या गोष्टी लागल्यात. नेक्स्ट, write the direction in which the places on the narrow lane are situated. आता तुम्हाला सांगितलं डायरेक्शन सांगा, जिथे जिथे काय लहान रस्ते येतात, लहान रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणे सांगा. तर बघा, लहान रस्त्याने जाताना इन विच कुठले कुठले काय काय लागलंय, डायरेक्शन सांगा चला. लहान रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणे कोणत्या कोणत्या दिशेने येतात ते सांगायचंय. बघा, लहान रस्त्याने चालली ती, कुठल्या कुठल्या साईडला कुठले कुठले काय येते ते सांगायचंय मला. चला, आता इथे तुम्हाला इथे डायरेक्शन दिलंय बघा, इथे दिसते सगळ्यांना, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. तर तिचं जे घर आहे बघा, ती चालली सरळ नॉर्थला चालली. ओके.
तिचं जे अंजूचं फ्रेंडचा हाऊस आहे ते नॉर्थला येईल. ओके. बनियान ट्री सुद्धा नॉर्थला आहे. ओके. नंतर हॉटेल सुद्धा कुठे आहे बघा, नॉर्थला आहे. जिल्हा परिषद ऑफिस सुद्धा नॉर्थला आहे. सरळ आहे ना. आणि नंतर तिने इथे लेफ्ट मारलाय म्हणजे जी पोलीस चौकी आहे आणि तिची स्कूल आहे ती कुठे आली, वेस्टला आली. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय ना तुम्हाला? बघताय ना तुम्ही फेसबुक मध्ये? तर तुम्हाला डायरेक्शन इथे दिलेले आहेत, नॉर्थ साऊथ. ते तुम्हाला त्या डायरेक्शनने सांगायचं कुठल्या डायरेक्शनला कुठली गोष्ट आहे. ओके. नंतर सांगितलं मेन्शन द डायरेक्शन विच शी मस्ट टर्न ऑन द वे टू द स्कूल. आता स्कूलला जाण्यासाठी ती कुठल्या डायरेक्शनला काय करेल, टर्न घेईन. बघा, अशी ती नॉर्थ कडे चालली, सरळ सरळ ती चालली नॉर्थ कडे. ओके. आता तिने इथे बस स्टॉप पासून टर्न घेतलाय म्हणजे ती स्कूलला चालले. तर बस स्टॉप पासून टर्न घेतलाय, ती कुठे गेली, वेस्टला गेली. कळालं? कुठे गेली, वेस्टला. ओके. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, a smaller picture of Anju house and locality is given on the next page. However, realistic pictures of the trees and buildings are not shown in it. In their place, certain symbols are drawn. What these symbols represent is also mentioned against each of them. Note that some of things seen in the locality have not seen in the picture in this picture. Such a picture is called sketch. बघा, काय दिलंय तुम्हाला? आता तुमचं हे जे अंजूचं हाऊस आहे, अंजूचं घर आणि तिच्या साईडचा आजूबाजूचा परिसर, तर पुढच्या चित्रामध्ये इथे दिलेलं आहे मॅप मध्ये. बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला. पण तिथे त्यांनी काय दिलंय, फक्त सिम्बॉल्स दाखवलेत. ओके. आणि ज्या काय काय गोष्टी आहेत त्या त्या मॅप मध्ये नाही दाखवलंय. तर त्यालाच काय बोलतात, स्केच बोलतात. त्यालाच काय बोलतात, स्केच. ओके. तर तुम्हाला माहिती आहे मॅप कसा काढतो आपण, त्याच्यामध्ये सिम्बॉल्स असतात आणि डायरेक्शन दिलेलं असतं. ओके. तर त्याला आपण मॅप बोलतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जसं आता इथे ओरिजिनल त्यांनी मॅप दिला होता अंजूच्या हाऊसचा आणि तिच्या घराच्या आजूबाजूचा. बघा, इथे ओरिजिनल मॅप दिला होता म्हणजे सगळं त्यांनी दाखवलेलं त्याच्यामध्ये, की स्कूल म्हणजे एकदम ड्रॉ करून दाखवलेलं. हॉटेल पूर्ण ड्रॉ केलंय बघा. परत काही लोक चालताना सुद्धा दाखवलंय, पार्क मध्ये खेळताना सुद्धा मुलं दाखवलंय. तर हा असाच त्यांनी रिलॅस्टिक म्हणजे खरोखरची झाडं वगैरे असे दाखवलेत त्यांनी इथे. ओके. रिअल मधलं. पण जो मॅप आहे, मॅप मध्ये खरोखरचं काही दाखवलेलं नसतं. तिथे त्यांनी सायन्स दिलेले असतात, सिम्बॉल दिलेले असतात. ओके. तर त्यात बघा, कुठलाही मॅप तुम्ही बघितला असेल, बघितलं ना तुम्ही मॅप? मॅप बघितलं तुम्ही आतापर्यंत? तुमचा गुगल मॅप बघता तुम्ही? जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपवर टाकता ना ऍड्रेस, आणि तसं तसं जाता. गुगल मॅप मध्ये कळतं ना आपल्याला रूट. त्याच्या गुगल मॅप मध्ये बघा तुम्हाला हाऊस दिसतात का, जसे तसे तुमच्या आजूबाजूला दिसतात तसे हाऊस दिसतात का गुगल मॅप मध्ये? नाही दिसत ना. आवाज येतोय का सगळ्यांना? रिप्लाय करा. तर जसं गुगल मॅप मध्ये तुम्ही एक ऍड्रेस टाकल्यावर तुम्हाला रूट दाखवता, मार्क रस्ता दाखवतो. ओके. गुगल मॅप, की हा रस्ता आहे, असं असं जायचंय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला झाडं दिसतात का गुगल मॅप मध्ये? नाही दिसत. तो मॅप आहे. मॅप मध्ये कधीच असं जे रिअल मध्ये असतात हाऊस, ट्रीज हे दाखवलेलं नसतं. त्याच्यामध्ये ते सिम्बॉल असतात. जर तिथे ट्री असेल तर ट्रीचं सिम्बॉल दाखवलेलं असतं. हाऊस असेल तर हाऊसचं सिम्बॉल दाखवलेलं असतं. आणि बिल्डिंग्स वगैरे असतील, हॉटेल वगैरे असेल तर तसं त्यांनी तिथे सिम्बॉल दिलेलं असतं. ओके. तर मॅप मध्ये सगळं काही मुव्हिंग ऑब्जेक्ट नसतात, चालणारे गोष्टी वगैरे नसतात. ओके. आता नेक्स्ट पेज वर बघा तुम्हाला जे अंजूचं हाऊस आणि तिचं स्कूलचं जे आपण वरती जो बघितला होता मॅप, तो त्याचा रिअलिस्टिक मॅप होता तो. आता इथे त्यांनी प्रॉपर मॅप दाखवला, त्याच्यामध्ये त्यांनी सिम्बॉल आणि हे यूज केलेलं आहे. ते आपण बघा इथे सगळ्यांना दिसतंय.
आता अंजूचा हाऊस बघा त्यांनी कसं दाखवलंय, ब्लॅक कलरचा हाऊस काढलेला आहे, सिम्बॉलने दाखवलाय. ओके बघा. परत ट्रीजला बघा कसं दाखवलंय, ट्रीज काढलेले आहेत. हॉटेलला बघा फक्त एक स्क्वेअर केलाय, रेड कलर दिलाय, हॉटेल दिलंय तिथे. पार्कला बघा ग्रीन स्क्वेअर काढलाय, ग्रीन कलर दिलाय, पार्क दिलाय. पण इथे त्यांनी खेळताना मुलं वगैरे दाखवलेत का? नाही दाखवलेत. ओके. अंजूचं स्कूल बघा कसं दाखवलंय, ग्रीन कलर सॉरी येलो कलरचा. तर कळालं सगळ्यांना, इथे त्यांनी काय दाखवलंय, सगळे सिम्बॉल्स दाखवलेले आहेत. बघा नेक्स्ट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, स्टडी द स्केच अँड डू द फॉलोइंग. तुम्हाला इथे साईडला जो स्केच दिलेला आहे मॅपचा, अंजूच्या हाऊसचा आणि याचा, तो तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि काही क्वेश्चन्स विचारले त्याचे आन्सर सांगायचे. ओके. तर ड्रॉ द सिम्बॉल्स यूज टू रिप्रेझेंट द हाऊस. आता इथे हाऊस साठी कुठला सिम्बॉल्स ड्रॉ केलाय, तर तुम्हाला ड्रॉ करायचंय. कुठला सिम्बॉल केलाय, ब्लॅक कलरचा दिसतोय ना तुम्हाला हाऊस, तर तो हाऊस साठी त्यांनी सिम्बॉल ड्रॉ केलाय, तर तुम्हाला लिहायचंय. नेक्स्ट, नेक्स्ट टू द सिम्बॉल राईट द नंबर ऑफ टाइम्स इट अपियर्स इन द स्केच. आता तुम्ही हा जो हाऊस साठी सिम्बॉल बघितला, ब्लॅक कलरचा हाऊस, ते किती वेळा यूज केलाय तो सिम्बॉल, ते सुद्धा काउंट करून लिहायचं. किती वेळा यूज केलाय बघा, ब्लॅक हाऊस 1 2 3 4, 4 टाइम्सच आहे. मग काय लिहिणार, 4 टाइम्स यूज केलाय. ओके. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हाऊस साठी कुठला सिम्बॉल आहे तो बघितला सगळ्यांनी मॅप मध्ये? ओके. आणि किती टाइम्स आलाय तो सुद्धा बघितला तुम्ही? 4 टाइम्स आलाय ओनली. ओके. नेक्स्ट, ड्रॉ द सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट द ट्री. आता ट्री साठी कुठले सिम्बॉल आहे बघा, असा ट्री काढलाय, तो सिम्बॉल त्यांनी तुम्ही ड्रॉ करायचा. आणि किती टाइम्स केलाय यूज बघा, काउंट करा सगळे ट्रीज किती टाइम्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 14 टाइम्स आहेत. ओके. नेक्स्ट, लिस्ट द थिंग्स इन अंजू लोकॅलिटी दॅट डू नॉट अपियर इन द स्केच. बघा, तर तुम्हाला आता सांगितलंय की अंजूच्या जे आजूबाजूला अशा गोष्टी सांगा की त्या इथे दाखवल्या आहेत, या मॅप मध्ये दाखवल्या आहेत, पण इथे दाखवलेल्या नाही स्केच मध्ये. तर कुठल्या, मुव्हिंग, जे प्लेइंग चिल्ड्रन्स, पार्क मध्ये जे चिल्ड्रन्स खेळतायत ते नाही दाखवले तिथे. आणि जे रस्त्यावर इथे जे चालतायत, मुव्हिंग व्हेइकल्स, जे रस्त्यावर जे गाड्या चालताना दिसतात त्या सुद्धा दाखवलेल्या नाहीयेत. आणि रस्त्यावर जी लोक चालतात ती सुद्धा दाखवलेली नाहीयेत. कळालं सगळ्यांना? म्हणून हा प्रॉपर स्केच आहे. कळालं? दिसलं तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर वरती जो होता मॅप, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मुलं खेळताना दिसतायत, गाड्या चालताना दिसतायत, माणसं चालताना दिसतायत. पण या स्केच मध्ये ते दाखवलंय का? नाही दाखवलंय. ओके. बघा इथे दिलंय तुम्हाला, वी मेड यूज ऑफ डिफरंट सिम्बॉल while मेकिंग अ स्केच. तर आपण जेव्हा स्केच बनवायचा असेल, ओके, मॅपचा स्केच बनवायचा असेल, तर आपण काय करतो, वेगवेगळे सिम्बॉलचा यूज करतो. टू कन्वर्ट अ स्केच इनटू द मॅप यू नीड टू शो डायरेक्शन अँड इन्क्लूड द अन इंडेक्स अँड टायटल अँड अ स्केल. आता तुमचा हा स्केच आहे, याला जर तुम्हाला मॅप मध्ये कन्वर्ट करायचा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍड करायला लागेल, डायरेक्शन ऍड करायला लागेल, नॉर्थ साऊथ सगळे डायरेक्शन दाखवायला लागेल. नंतर तुम्हाला काय ऍड करायला लागेल, इंडेक्स. इंडेक्स माहिती आहे ना, आपण मॅप मध्ये बघितलंय की सिम्बॉल, म्हणजे आता हे सिम्बॉल टाकून लिहायचंय की हे हाऊस आहे, हाऊस साठी सिम्बॉल युज केलंय. ट्रीचं सिम्बॉल टाकून लिहायचंय, ट्री साठी सिम्बॉल आहे. तर हे सगळे सिम्बॉल जिथे त्यांनी दाखवलेले असतात त्याला इंडेक्स बोलतो आपण. ओके. नेक्स्ट, अजून काय दिल्यावर तो मॅप होईल, त्याला नाव दिल्यावर तो मॅप होईल. ओके. आणि स्केल, स्केल असतो जो 5 सेंटीमीटर किती मीटर लांब आहे, सगळं जो स्केल दिलेला असतो तो स्केल. ओके. तर हे सगळं जर तुम्ही या स्केच मध्ये टाकलं तर तुमचा मॅप झाला तो. ओके. जसं इथे दिले बघा, अंजू हाऊस अँड सराउंडिंग, स्केल दिले बघा, मीटर. नेक्स्ट, इंडेक्स दिले बघा, दिसते ना सगळ्यांना? ट्री साठी कुठलं
यूज केलंय त्यांनी, कॉलनीसाठी काय यूज केलंय, पार्कसाठी काय यूज केलंय, हे सगळं त्यांनी दाखवलंय. तो इंडेक्स मध्ये त्यांनी दाखवलंय. तर हा प्रॉपर मॅप झालेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे बघा, नाव सुद्धा आहे आणि त्याला इंडेक्स सुद्धा दिलेला आहे. आणि डायरेक्शन सुद्धा दाखवलेत बघा इथे, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट डायरेक्शन सुद्धा दिलेले आहेत. तर हा पूर्ण प्रॉपर एक मॅप झालेला आहे अंजूच्या हाऊस आणि स्कूलच्या सराउंडिंग लोकॅलिटीचा. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर बघा काय दिलंय तुम्हाला. Moving objects are not included on a map. For example, people walking, moving vehicle, etc. बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जे अंजूचं रिअल वाला मॅप होतं त्याच्यामध्ये सगळे मुव्हिंग ऑब्जेक्ट दिसत आहेत, म्हणजे माणसं चालताना दिसत आहेत, गाड्या चालताना दिसत आहेत. पण जो आपला मॅप असतो त्याच्यामध्ये मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे चालणाऱ्या हलणाऱ्या गोष्टी नसतात. ओके. नंतर, a winding road is an area is shown to take exactly the same turns on the map. That is how roads, rivers, railway lines are always shown on the map. बघा काय सांगितलंय, परिसरातली ज्या आजूबाजूला परिसरात चित्रामध्ये जे रस्ता जसे वळण घेत आहे तो सुद्धा नकाशात दाखवला जातो. आता जसं इथे बघा, तुम्हाला इथे दाखवलंय ना की रोड असा सरळ रोड आहे, नंतर लेफ्टला टर्न झालाय, ते सुद्धा तुमच्या मॅप मध्ये सगळं दाखवलेलं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे रोड, रेल्वे रेल्वे ट्रॅक सुद्धा दाखवलेले असतात तुमच्या मॅप मध्ये. आणि जर रिव्हर वगैरे असेल तिथे ती सुद्धा दाखवलेली असते. ओके. कळालं सगळ्यांना? बघा इथे दिलंय, द मॅप ऑफ अंजू हाऊस अँड लोकॅलिटी इज गिवन बिलो. When you make a map of your locality and compare it with its map, are there any components missing in your map and add them. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या लोकॅलिटीचा काय करायचं, मॅप तयार करायला सांगितलंय. ओके. तर सगळ्यांना कळालं मॅप कसा बनवलाय हा. मॅप मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजे, टायटल, नेक्स्ट नंतर इंडेक्स, मीटर स्केल, नेक्स्ट काय पाहिजे अजून, काय काय पाहिजे, डायरेक्शन. ओके. तर हे सगळे मॅप मध्ये असतात. आणि काय नसतं मॅप मध्ये, मुव्हिंग ऑब्जेक्ट. ओके, हे नसतात. ओके. नेक्स्ट, आणि जर तुमचे जे रस्ते वगैरे, रोड्स वगैरे, रेल्वे ट्रॅक्स, रिव्हर्स, हे सुद्धा मॅप्स मध्ये दाखवलेले असतात. ओके. नेक्स्ट पेज बघूया आपण. इथे बघा तुम्हाला दिलंय, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, द आर्ट ऑफ मॅप मेकिंग हॅज नाऊ ऍडव्हान्स ग्रेटली. आता हे जे मॅप बनवायचंय ते, आता हे जे मॅप बनवायचं आर्ट आहे ते आता खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. ओके. आवर अँसेटर्स ऑल्सो यूज टू मेक अ मॅप्स. they use o- they use animal skin, bones, cowries, and clay or stone tablets to make maps. बघा, आपले पूर्वज होते जे, आपले जे पूर्वज होते ते सुद्धा नकाशा तयार करायचे. पण नकाशा तयार करण्यासाठी ते काय यूज करायचे बघा, प्राण्यांची कातळी, प्राण्यांची स्किन असते अॅनिमलची, ती यूज करायची. त्यांचे बोन्स तयार करायचे, त्यांच्या कवड्या, कवड्या सगळ्यांना माहितीये, कावरीज, कवड्या यूज करायचे. क्ले, ओके, मातीची किंवा दगडाची पाटी यूज करायची. ओके. अप्रॉक्सिमेटली 5000 years ago there was a civilization called मेसोपोटेमिया. बघा, 500 वर्षापूर्वी मेसोपोटेमिया नावाचा एक प्रदेश होता. अ क्ले टॅबलेट ऑफ दोज डेज शोईंग सम पार्ट्स ऑफ मेसोपोटेमिया ॲज शोन अलॉंग साइड, टेक अ लूक. तर त्या प्रदेशाचा, त्या सिटीचा एक मॅप दिलेला आहे आपल्याला. तो कशावर काढलाय बघा, एका मातीच्या पाटीवर काढलेला आहे तो मॅप. तर तो तुम्हाला साईडला दिलेला आहे, तो तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलंय. बघा, दिसतंय ना सगळ्यांना मॅप वर जे असतं ते रोड दिसत आहेत बघा तुम्हाला.
सगळं त्यांनी तिच्यात दाखवलंय. परत हाऊस सुद्धा दाखवलेले आहेत. तर त्यांनी बघा कशावर काढलाय तो मातीच्या पाटीवर. आणि आता सगळे जे मॅप्स असतात ते कशावर असतात तुम्हाला आता खूप सारे ऍडव्हान्स झालेले आहे. तुम्हाला ऑनलाईन गुगल मॅप सगळं आहे. तुम्ही आता काय हातात असं कागद वगैरे घेऊन नाही फिरत. ओके, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. तर तेव्हा आधी पूर्वज जे आपले आधीचे काळातली लोक आहेत ती कशावर करायची, ती सुद्धा बनवायचे मॅप. पण ते कशावर करायचे, कशाचा यूज करून करायचे, जे आपले अॅनिमलची स्किन, त्यांचे बोन्स, कावरीज आणि जो दगडाची किंवा मातीची पाटी याच्यावर ते मॅप काढायचे. आणि जो आता इथे तुम्हाला दाखवलाय दगडाच्या मातीच्या पाटीवर काढलेला मॅप, तो आहे मेसोपोटेमिया या सिटीचा. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर काय दिलं बघा, ट्राय दिस. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय दिलंय बघा, डिझाईन अ सिम्पल symbol फॉर द लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅन-मेड ऑब्जेक्ट दॅट यू प्रिपेअर अर्लियर. यू हॅव टू मेक द स्केच ऑफ युअर लोकॅलिटी ऑन अ पीस ऑफ पेपर युझिंग दिस सिम्बॉल. बघा, तुम्ही आता जे मगाशी लिस्ट केली मॅनमेड आणि नॅचरल जे ऑब्जेक्ट्स आहेत तुमच्या आजूबाजूला जे दिसत आहेत त्याची तुम्ही लिस्ट केली होती. त्याच्यासाठी तुम्हाला सिम्बॉल तयार करा सांगितलंय. फॉर एक्झाम्पल आता ट्रीज आहे, हे नॅचरली आहे ना, ट्रीज नॅचरली फॉर्म आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सिम्बॉल काय करणार, ट्रीचा सिम्बॉल द्यायचा. जे हाऊस असतील, बिल्डिंग असतील, ते काय मॅनमेड आहेत त्याच्यासाठी तुम्ही सिम्बॉल द्यायचे. ते सिम्बॉल्स तुम्हाला तयार करा सांगितले. आणि तुम्हाला सांगितलंय की तुमचा जो तुम्ही मॅप तयार केलेला आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा, त्याच्यामध्ये हे सिम्बॉल यूज करायला सांगितलेत. ओके, फर्स्ट ड्रॉ रोड, रिव्हर्स अँड रेल्वे लाईन्स एक्झॅक्टली ॲज दे आर इन युअर लोकॅलिटी ऑन द पीस ऑफ पेपर. तर त्याने सांगितलं पहिले तुमच्या आजूबाजूला जे काही रस्ते, रेल्वे लाईन्स असतील, नाहीतर नदी वगैरे असेल ते तुम्ही पहिले ड्रॉ करून घ्यायचे पेपरवर. देन शो अदर थिंग्स युझिंग द सिम्बॉल्स यू हॅव डिझाईन. आणि नंतर काय करायचं, ज्या बाजूबाजूचे जे परिसर आहे, जे घरं वगैरे वगैरे आहे, झाडं वगैरे, ते तुम्हाला सिम्बॉलनी दाखवायचे. ओके, नेक्स्ट. अलॉंग विथ द स्केच मेक अन इंडेक्स ऑफ सिम्बॉल्स यू हॅव यूज. आणि तुम्हाला आता तुम्ही जे सिम्बॉल यूज केले त्याचा इंडेक्स सुद्धा तयार करायचंय. म्हणजे मी हाऊस साठी हा सिम्बॉल यूज केलाय असं लिहायचंय, बिल्डिंग साठी हा यूज केलाय. ओके, याचे इंडेक्स बनवायचे. अगेन्स्ट इच सिम्बॉल राईट व्हॉट इज स्टँड फॉर. सिम्बॉल काढल्यानंतर त्याच्या पुढे लिहायचंय की हा सिम्बॉल कशाचा आहे, नाही त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ओके, शो अ कंपास रोज in your map and taking into account the direction in which sun rises to your locality. And now name the outline my locality. बघा काय करा सांगितलंय, तुम्हाला डायरेक्शन ड्रॉ करायला सांगितलंय. जिथे तुमचा लोकॅलिटी मध्ये सन राईज होतो तिथे तुम्ही काय देणार, ईस्ट देणार. ओके, तिथे ईस्ट द्यायचं आणि बाकीचे त्यानुसार बाकीचे डायरेक्शन द्यायचे तुमच्या मॅपवर. आणि वरती तुमच्या मॅपला नाव द्यायचंय माय लोकॅलिटी असं. ओके, द आउटलाईन यू हॅव प्रिपेअर इज अ मॅप बट इज नॉट अ स्केल. इट इज नॉट टू स्केल. तर बघा तुमचा तयार झालेला हा नकाशा आहे, पण तो काय स्केल म्हणजे प्रमाणित नकाशा नाहीये. ओके, त्याच्यावर तुम्ही म्हणजे एक्झॅक्ट नकाशा नाहीये तो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय, जे तुमचं डिस्टन्स आहे घरापासून ते हाऊस पर्यंत, घरापासून ते स्कूल पर्यंत, तर जसं जसं रिअल मध्ये डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स तुम्ही तिथे थोडी येणार आहे तुमचं. मी लास्ट लेसन मध्ये सांगितलं आपण काय करतो, ते जे डिस्टन्स असतं त्याच्यापेक्षा कमी डिस्टन्स घेतो. आपल्या पेजवर जसं कम्प्लीट व्हायला पाहिजे, आपल्या पेजवर जसं ते पुरायला पाहिजे त्यानुसार आपण काय करतो, एखादं ड्रॉइंग वगैरे काढतो. हे लास्ट टाइमच आपण बघितलंय. ओके, तर हा जो नकाशा झालाय पण तो प्रॉपर नकाशा नाही झालाय. ओके, कळालं सगळ्यांना? तसं तुम्हाला तुमच्या लोकॅलिटीचा मॅप तयार करायचा आहे. ओके, ऍक्टिव्हिटी कळाली? ओके, आता नेक्स्ट बघा तुम्हाला काय दिलंय,
यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचं डोकं लावायचं आहे आणि फाइंड द अँड सर्कल द मिस्टेक्स इन द मॅप. आता तुम्हाला इथे एक मॅप दाखवलाय, त्या मॅप मध्ये काय मिस्टेक आहे ते तुम्हाला सांगायचंय. चला, कोण सांगणार मला या मॅप मध्ये काय काय मिस्टेक्स आहेत? चला, या मॅप मध्ये कुठले काय काय मिस्टेक्स आहेत ते मला कोण दाखवणार? चला सांगणार, काय मिस्टेक आहे त्या मॅप मध्ये? कोण सांगणार? चला चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. त्या मॅप मध्ये काय मिस्टेक आहे? चला, एवढं सांगितलंय मी, काय मिस्टेक आहे? ओके, तन्मय सांग, काय मिस्टेक आहे त्या मॅप मध्ये? 10 trees नाही. व्हॉट? The ट्रीज? 10 trees ट्रीज नाही. बद्दल ते त्यांनी वेगळा, हा तन्वीच्या हाऊसचा मॅप आहे. हा अंजूचा नाहीये. त्याच्यासोबत हे नाही करायचंय आपल्याला, कंपॅरिझन नाही करायचंय. हा वेगळा मॅप दिलाय त्यांनी, वेगळा मॅप देऊन आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये काय हे झालंय, रॉंग आहे ते सांगायचंय. काय रॉंग आहे? काय वेगळं दिसतंय तुला? कोण सांगेल? सगळं तर त्यांनी बघा, काय काय नाहीये, काय काय पाहिजे एका मॅप मध्ये, काय काय पाहिजे असतं? मीटर स्केल पाहिजे असते. मीटर स्केल सुद्धा दिलेली आहे त्यांनी, इंडेक्स सुद्धा दिलेला आहे, डायरेक्शन सुद्धा दिलेलं आहे, मॅपचं नाव सुद्धा दिलेलं आहे. काय राहिलं आता? काय वेगळं दिसतंय? कोण सांगणार मला ज्याच्यामुळे तो रॉंग झालाय? ओके, साहिल सांग. Ma'am, in the map, the missing is just the नॉट name in the index, and we should write the इंडेक्सचं नाव दिलेलं आहे, हे बघितले दिलंय इंडेक्स. मिस्टेक सांगायच्यात आपल्याला. miss. The mistake is it is given a car and a यस, man. यस, बघा, व्हेरी गुड. तुम्हाला काय सांगितलं मी मगाशीच, की जो आपला मॅप असतो त्याच्यामध्ये मुव्हिंग ऑब्जेक्ट नसतात दिलेले. मग इथे बघा, तुम्हाला मुव्हिंग ऑब्जेक्ट दिले, कार दाखवले, मुव्हिंग व्हेइकल दाखवले त्यांनी, मुव्हिंग जो वॉक करतोय वॉकिंग मॅन दाखवलंय, वॉक करताना मॅन दाखवलाय, प्लस इथे एक अॅनिमल आहे, डॉग का काहीतरी, तो काय तो दाखवलाय. तर असं त्यांनी मॅप मध्ये हे दाखवलेलं नसतं. सांगितलं ना तुम्हाला लास्ट टाइम, मुव्हिंग ऑब्जेक्ट, हालचाल करणाऱ्या कुठल्याच गोष्टी दाखवलेल्या नसतात मॅप मध्ये. तर ही मिस्टेक आहे या मॅप मध्ये, म्हणून हा प्रॉपर मॅप नाहीये. ओके, कळालं सगळ्यांना काय मिस्टेक आहे ती? तन्मय, कळाली मिस्टेक? अनिकेत, कळाले तुम्हाला मिस्टेक काय होती? जे तिथे मॅन वगैरे दाखवलंय, चालताना गाडी वगैरे, चालताना माणूस दाखवलाय, घुमताना कुत्रा दाखवलाय, हे सगळं मॅप मध्ये नाही दाखवत. आता सुद्धा तुम्ही गुगल मॅप ओपन केला तरी तुम्हाला हे काही दिसणार नाही. एक प्रॉपर मॅप मध्ये हे जर चालणाऱ्या हलणाऱ्या गोष्टी नसतात. ओके, नेक्स्ट, त्याच्यानंतर बघूया. चला, आता तुम्हाला इथे महाराष्ट्र स्टेटचं काय दिलेलं आहे? मॅप दिलेला आहे. तो मॅप आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, सगळ्यांच्या बुक मध्ये, सगळ्यांनी बुक ओपन करा आणि बघा मॅप दिलेला आहे. इथे मॅप तुम्हाला दिसणार नाही तसा, पण बुक मध्येच बघा तुम्ही. बघा काय दिलंय, बघा बरोबर डायरेक्शन दिलेलं आहे मॅपचं, नॉर्थ साऊथ, नाव दिलेलं आहे मॅपचं, जे महाराष्ट्र स्टेट मेजर टुरिस्ट प्लेसेस अँड ट्रान्सपोर्ट रूट, हे सुद्धा दिलेलं आहे. नेक्स्ट, इंडेक्स सुद्धा दाखवलंय बघा. डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर साठी येलो कलरचा सर्कल आहे, मेजर प्लेसेस साठी आणि स्टेशन साठी एक छोटा सर्कल आहे, केव्ह साठी काय, फोर्ट साठी काय, हॉट वॉटर स्प्रिंग काय, सगळ्यासाठी त्यांनी बघा इंडेक्स दिलेला आहे, जे सिम्बॉल यूज केलेत. ओके, आणि मीटर स्केल सुद्धा दिलेली आहे बघा, 0 to 60 आणि 120 किलोमीटर. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन विचारला, त्या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायचे. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय?
Our state has a historical heritage. Maharashtra has a forts near the sea, in the mountains and on the plains. Write the names of the district which have forts. बघा, आपला जो स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट त्याला हिस्टोरिकल हेरिटेज आहे. ओके, त्याच्यामध्ये खूप सारे फोर्ट्स आहेत, खूप सारे केव्ज आहेत आपल्या स्टेटमध्ये. तर त्यांनी सांगितलंय की आपल्याला आता फोर्ट्स शोधायचे. कुठले फोर्ट्स? की जे सी मध्ये फोर्ट्स आहेत, आणि कुठल्या माउंटेन्स मध्ये फोर्ट्स आहेत, आणि कुठल्या प्लेन सरफेसवर फोर्ट्स आहेत. त्या डिस्ट्रिक्टची नावं शोधायची आहेत आपल्याला. ओके, तर सी मध्ये कुठले कुठले फोर्ट्स आहेत बघा, कुठे कुठे सगळ्यांनी शोधा. सी साठी कुठले आहेत फोर्ट्स? बघा, इथे फोर्ट्स म्हणून एक साईन दिलेलं आहे बघा. फोर्ट्सचं साईन दिलेलं आहे. जिथे जिथे फोर्ट्सचं साईन दिले तो तो डिस्ट्रिक्ट काय करायचं तुम्हाला लिहायचंय. ओके, कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फोर्टचं साईन दिसलं सगळ्यांना? आता ते फोर्टचं साईन कुठे कुठे आहे त्या डिस्ट्रिक्टची नावं लिहायची आहेत. ओके, चला आता फोर्ट कुठे कुठे आहेत बघा. मी सुद्धा बघते, तुम्ही सुद्धा टेक्स्टबुक मध्ये बघा. बघा, आता इथे अलिबागला एक फोर्ट आहे, तर हा अलिबाग डिस्ट्रिक्ट आला. ओके, अलिबाग मध्ये आहे फोर्ट. बघा, खूप सारे फोर्ट आहेत. अलिबाग, पुणे, पुणे मध्ये खूप सारे फोर्ट आहे. ओके, नेक्स्ट सातारा मध्ये सुद्धा फोर्ट आहे. देन रत्नागिरी मध्ये सुद्धा फोर्ट आहे. कोल्हापूर मध्ये सुद्धा फोर्ट आहे. सांगली मध्ये नाहीये. नेक्स्ट उस्मानाबाद मध्ये एक फोर्ट आहे बघा. सगळ्याच्या डिस्ट्रिक्टची नावं लिहायची आहेत, आपल्या जिल्ह्यांची नावं लिहायची. नंतर बघा, बीड मध्ये धरूर म्हणून एक फोर्ट आहे बघा. नेक्स्ट औरंगाबाद मध्ये फोर्ट आहे. नेक्स्ट नांदेड मध्ये फोर्ट आहे. अकोल्यामध्ये फोर्ट आहे. नेक्स्ट अजून गडचिरोली मध्ये फोर्ट आहे. धुळेमध्ये फोर्ट आहे. हे सगळे तुम्हाला लिहायचे. ओके, आणि फोर्टची नावं सुद्धा बघा तुम्हाला इथे दिसत आहेत. सिंहगड, रायगड, देन जंजिरा, नंतर उंदेरी खांदेरी. हा सी मधला फोर्ट आहे बघा. उंदेरी खांदेरी जंजिरा हे सी मध्येच फोर्ट. सिंहगड हा कशावर आहे? लँडवर आहे. ओके, पन्हाळ, परांदा, परांदा हा एक फोर्ट आहे. प्रचितगड, विशालगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, अजरा, विजयदुर्ग बघा सी फोर्ट आहे. सिंधुदुर्ग सी फोर्ट आहे. दिसतंय ना सगळ्यांना? जयगड, नेक्स्ट शिवनेरी. तर हे सगळ्या फोर्टची नावं तुम्हाला लिहायची आहेत. कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन काय? नेम द राईट द नेम्स ऑफ द डिस्ट्रिक्ट विथ हॉट वॉटर स्प्रिंग. आता हॉट वॉटर स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे झरे कुठे कुठे आहेत? त्याचा सिम्बॉल बघा सगळ्यांनी इकडे इंडेक्स मध्ये. हॉट वॉटर स्प्रिंग साठी त्यांनी काय युज केलंय सिम्बॉल बघा. स्क्वेअर यूज केलाय ब्ल्यू कलरचा. तर ते कुठे कुठे आहेत त्या डिस्ट्रिक्टची नावं लिहायची आहेत. चला शोधूया आपण कुठे कुठे हॉट स्प्रिंग आहेत बघा. आता इथे बघा, इथे आहेत वाशिम मध्ये आहेत बघा. सॉरी, यवतमाळ मध्ये कापेश्वर आणि उंकेश्वर. कापेश्वर आणि उंकेश्वर इथे आहेत. ते कुठे आहेत? यवतमाळ मध्ये. ओके, नेक्स्ट अजून कुठे दिसत आहेत बघा तुम्हाला. नाही, हा काय आहे? जळगाव आहे. जळगाव मध्ये बघा उनाबदेव हा जळगाव मध्ये गरम पाण्याचं हॉट स्प्रिंग. नंतर इथे बघा हे काय आहे? हा आहे ठाणे. ठाणे मध्ये बघा वज्रेश्वरी. ठाणे मध्ये वज्रेश्वरी. तर हा आहे, हा काय आहे? हा आपला आहे आय थिंक रत्नागिरी. रत्नागिरी मध्ये बघा कुठले कुठले साव, उन्हावरे दिसत आहेत ना सगळ्यांना? हॉट स्प्रिंगचे, हॉट वॉटर स्प्रिंग.
कळालं सगळ्यांना? जिथे जिथे दिसतात त्या त्या डिस्ट्रिक्टची नावं लिहायचे तुम्हाला. ओके. नंतर अंडरलाईन द नेम्स ऑफ द डिस्ट्रिक्ट विच हॅव अ केव्स. आता केव्स कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये, केव्स साठी कुठला आहे बघा सिम्बॉल. केव्स साठी सिम्बॉल सगळ्यांना बघितला. आता कुठे कुठे आहेत बघा, कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत बघा. इथे आहे घारापुरी. कुठे आलं ते? मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट मध्ये आलंय घारापुरी. कारले, भाजे हे आले सगळे. अलिबाग मध्ये बघा कुठले कुठले आहेत, पाले, खुडे. ओके, हे सगळे केव्ज आहेत. त्या डिस्ट्रिक्टची नावं लिहायची फक्त तुम्हाला. उस्मानाबाद मध्ये, सॉरी लातूर मध्ये वाटतं खरोसा. ओके, ते सगळे केव्जची नावं तुम्हाला लिहायची आहेत. औरंगाबाद मध्ये बघा आहेत अजंता, दौलताबाद, पिथालखोरा. ओके, वेरूळ. ते सगळे लिहायचे तुम्हाला. नेक्स्ट काय? फाइंड द डिस्ट्रिक्ट विच हॅव अ पोर्ट्स अँड सर्कल देअर नेम्स. आता पोर्ट्स कुठे कुठे त्याची सर्कल करायचंय. बंदर, पोर्ट म्हणजे काय? बंदर. तर त्या त्या तिथे सर्कल करायचंय बघा. कुठे पोर्ट आहे बघा, श्रीवर्धन, उन्हावरे. नंतर हातखंब, हातखंबा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ले. हे सगळे जे आहेत तिथे काय आहेत? पोर्ट आहेत, जिथे आपले शिप काय होतात? स्टॉप थांबतात, त्यांचा स्टॉप असतो. कळतंय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला कळतंय का? तर तुम्हाला हे सगळे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत, हे जे मॅप वरचे, ते सगळे तुम्हाला काय करायचे? सॉल्व्ह करायचे. ओके, होमवर्क मध्ये. नेक्स्ट नेक्स्ट काय दिलं ते आपण बघूया. What's the solution? Jacob had to make a map of his locality. He saw the thing shown in the box alongside in his locality. Which of things should he show in the map help him? बघा. तर जो जॅकोब आहे त्याने जेकब आहे त्याने काय केलं? त्याच्या घराचं लोकॅलिटीचं काय केलं? मॅप तयार केलंय. आता त्याला सिम्बॉल्स दाखवायचे, त्याच्या मॅप मध्ये दाखवायचंय. तर ते साईडला एक बॉक्स दिला, त्याच्यातलं काय काय कसं दाखवणार, काय काय दाखवणार ते तुम्हाला त्याला हेल्प करायची. आता हाऊस, व्हॉट व्हॉट ऑफ दिस थिंग शुड बी शोन इन द मॅप हेल्प हिम. बघा बघा, अ हाऊस दाखवेल का तो? हाऊस हाऊस दाखवेल. फ्लाइंग क्रो दाखवणार का मॅप मध्ये? नाही दाखवणार. पोलीस स्टेशन दाखवणार, काउज नाही दाखवणार. पोस्ट ऑफिस दाखवणार, बफेलोज नाही दाखवणार. स्कूल दाखवेल, व्हेकल नाही दाखवणार. स्क्वेअर दाखवणार तो. ओके, रोड दाखवणार, टावर दाखवणार, फार्म सुद्धा दाखवणार. आता जे मुव्हिंग ऑब्जेक्ट होते, फ्लाइंग क्रो अँड काउज, बफेलो, हे ते दाखवणार नाही तो त्याच्या लोकॅलिटी मध्ये. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथेच लेसन कम्प्लीट झालेला आहे. तर व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो? तर आयडेंटिफाईंग मॅनमेड अँड नॅचरल एलिमेंट्स ऑन द मॅप. आता आपण जे मॅनमेड एलिमेंट्स आहेत, म्हणजे माणसाने तयार केलेले आणि नॅचरली फॉर्म झालेले ऑब्जेक्ट्स आपण फाइंड करायला, आयडेंटिफाय करायला शिकलो. अवर एन्व्हायरमेंट हॅज अ बोथ नॅचरल अँड मॅनमेड ऑब्जेक्ट. आपल्या परिसरामध्ये दोन्ही ऑब्जेक्ट असतात, नॅचरल आणि मॅनमेड, माणसाने बनवलेले आणि नॅचरल. स्पेशल सिम्बॉल्स आर यूज फॉर मेकिंग मॅप. आपण सिम्बॉल्स बघितले मॅपसाठी, मॅप बनवण्यासाठी सिम्बॉल्स कसे यूज करायचे हे सुद्धा बघितलं. ओके, कळालं सगळ्यांना? आता तुम्हाला एक्सरसाइज घरी होमवर्क मध्ये काय करायचे? सॉल्व्ह करायचे. वेअर डू मटेरियल्स फॉर मॅनमेड ऑब्जेक्ट कम फ्रॉम. आता जे मॅनमेड ऑब्जेक्ट साठी जे जे काही मटेरियल्स लागतात ते कुठून येतात? नॅचरल रिसोर्सेस पासून मिळतात. ओके, which elements of the environment are not shown on the map and why? कुठले जे असतात एलिमेंट ते मॅप मध्ये नाही दाखवले जातात आणि का नाही दाखवले जातात ते तुम्हाला लिहायचंय. ओके, व्हॉट डू वी यूज टू शो द एलिमेंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट ऑन द मॅप. तर आपल्या आजूबाजूला जे काही मॅप मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते दाखवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? सिम्बॉल्सचा. ओके,
नेक्स्ट, विच ऑफ द मॅप शोन बिलो इज कम्प्लीट. चला कोण सांगणार मला, जे खाली दिलेले मॅप आहे त्याच्यामधलं कुठलं कम्प्लीट मॅप आहे. यवतमाळ डिस्ट्रिक्ट तालुक्याचा मॅप दिलेला आहे, त्या दोघां मॅप पैकी कुठला मॅप कम्प्लिटेड आहे ते कोण दाखवणार मला, कोण सांगणार. फर्स्ट ए का बी, कुठला मॅप कम्प्लिटेड आहे फुल, कोण सांगणार. तन्मय सांग, कुठला मॅप कम्प्लिटेड आहे, ए का बी. ए. ए. व्हेरी गुड. बघा ए वाला कम्प्लिटेड आहे का, कारण ए मध्ये सगळं दिलेलं आहे त्यांनी. बघा इंडेक्स सुद्धा दिलेला आहे, मीटर स्केल दिलेली आहे, डायरेक्शन सुद्धा दाखवलंय आणि मॅपचं ना हे काय बोलतात नाव सुद्धा दिलेलं आहे. ओके. आणि जो सेकंड आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिसिंग आहे, ओनली मॅप काढलाय त्यांनी, म्हणून ए हा कम्प्लीट मॅप आहे. ओके. तर सगळ्यांना कळाला लेसन. लेसन सगळ्यांना कळाला का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस. तर तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय, हा जो तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचा जो मॅप दिलाय त्याचे एक क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत, जे तुम्हाला इथे फाइंड आउट करायला सांगितलं हे तुम्हाला इथे फाइंड आउट लिहायचे त्याची नावं. ओके. आणि नेक्स्ट हा एक्सरसाइज सगळी सॉल्व्ह करायची. ओके. एक्सरसाइज मधले क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. कळालं. आणि लक्षात ठेवा तुमची 2 नोव्हेंबर पासून सेमिस्टर 1 स्टार्ट होणार आहे. त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स येणार आहे, ब्रीफ, मोठे आन्सर, आन्सर इन 1 सेंटेन्स, गिव्ह रिझन, मॅच द फॉलोइंग आणि फिलिंग द ब्लँक. सेमिस्टरला जे जे असतं तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ओके. चला मग आपण इथेच थांबूया, नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके. बाय एव्हरीवन. चला बाय बाय टीचर. बाय. चला क्लास लेफ्ट करा. अनिकेत क्लास लेफ्ट कर. साहिल क्लास लेफ्ट कर. साहिल क्लास लेफ्ट कर.